ज्यावेळेस स्विस रोल किंवा व्हिपिंग क्रीम हे माहीत नव्हतं त्यावेळेस माझ्या आईने ही एक रेसिपी माझ्यासाठी बनवली होती। ती पटकन होते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सोपी आहे। सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण बघणार आहोत लोणी आणि बिस्किटाचे स्विस रोल। इथे घरीच बारीक केलेली साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध आहे नॉर्मल टेम्परेचरवर, 2 मारीचे बिस्किट घेतले आहेत 10-10 रुपयाचे पॅकेट्स, आणि लोणी रूम टेम्परेचरवरती आहे। हे घरीच केलेलं लोणी आहे, त्यामुळे हे होममेड बटर तुम्ही याला म्हणू शकता। तुम्ही कुठलीही थोडी फिकी बिस्किट घ्या, गोड बिस्किट घेणार असाल तर साखरेचं प्रमाण हे कमी घ्यावं लागतं। त्यामुळे आपण सुरुवात करूया। सर्वात पहिले बिस्किट आपल्या मिक्सर जारमधून आपण बारीक करून घेणार आहोत। अगदी बारीक फाईन पावडर करायची याची, नसेल तर थोडंसं गाळून घेतलं तरी चालते। थोडा डार्क कलर हवा असेल तर 2 चमचे कोको पावडर तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्ही यामध्ये कोणतंही डार्क चॉकलेटचं जे बिस्किट असते ते टाकू शकता। आता एका बाउलमध्ये आपण लोणी काढून घेऊयात आणि यामध्ये पिठी साखर घ्यायची आहे। हा पोहे खायचा चमचा आहे, या प्रमाणाने आपण 2 चमचे पिठी साखर घेत आहोत, 2 ते 2.5 चमचे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही तेवढं घ्या किंवा थोडं कमी घ्या। ग्लुकोज बिस्किट घेणार असाल तर साखरेचं प्रमाण हे कमी घ्या, नाहीतर ते खूप गोड लागेल। आणि आपल्याला इथे बटरच्या ऐवजी लोणीच घ्यायचं आहे, ज्याचं आपण तूप काढतो। आता बारीक केलेल्या बिस्किटांमध्ये आपण थोडं थोडं दूध घालून त्याचा घट्ट असा गोळा करून घेणार आहोत। जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊसुद्धा नाही, अगदी मीडियम, जसं आपण कणकेचा गोळा मळतो ना तसंच। याला थोडं थोडं दूध घालत तुम्ही मळून घ्या आणि एका बाजूला 10 मिनिटासाठी याला आपण मुरायला ठेवूयात। ही लोण्याचीच रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही लोणीच वापरा इथे। आता एका बाजूला आपण एका ताटावरती थोडंसं तूप टाकूयात, तेल टाकू नका, त्याची चव बिलकुल चांगली लागणार नाही। याला छान पसरवून घेऊयात आणि याला लाटूयात। जर तुम्ही याच्यासोबत कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही बटर पेपर घेऊन त्यावर तूप लावू शकता, किंवा तुम्ही एखादं प्लॅस्टिक घ्या, त्याला तूप लावून त्याच्यावरती हे रोल करा। कारण इथून आपण ज्यावेळेस याला रोल करू त्यावेळेस थोडं कठीण असते, त्यामुळे तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकतात। त्यावेळेस बटर पेपर नव्हते म्हणून असं ताटावरच आम्ही लाटायचो। आता यामध्ये आपण मगाशी मिक्स केलेले लोणी आणि साखरेचं मिश्रण पूर्ण पसरवून घेऊयात आणि याला रोल करून घेऊयात दोन्ही बाजूनी। रोल करत असताना थोडं सांभाळून करा, कारण आपल्याला परत याचं पोळी लाटता येणार नाही। आता याला डीप फ्रीज करायला आपण ठेवूयात। त्याआधी याला थोडासा बेस याचा आपण सेपरेट करून घेऊया, सध्या हे नरम असते म्हणून। डीप फ्रीज 20 मिनिटं ठेवा किंवा अर्धा तास ठेवा, पण फुल पॉवरवर ठेवा। त्यानंतर याचे 2 काप केले आहेत। लाटताना जर तुम्ही याचे 2 वेगवेगळे उंडे घेऊन लाटले आणि त्यावर स्प्रेड केलं तरीसुद्धा चालते। आता याचे छानपैकी काप करून घेऊयात। चवीला अगदी छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप पटकन होते। आणि ही खाऊन झाल्यावर जर काही उरलं तर ही फ्रीजमध्येच ठेवा, नाहीतर लोणी वितळून जाईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार।